श्रीराम समर्थ श्रीराम। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा। नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वाबोध व्हावे। अपत्यापरी पाववी प्रेम ग्रासा, महाराज या सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। भारत माता की जय। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम। उपस्थित सर्व आदरणीय साधक बंधू आणि भगिनींनो, श्री समर्थांनी दुश्चित निरूपणामध्ये जो उपदेश केला आहे तो आम्ही श्रवण करत आहोत। दशक 8 समास 6 ओवी क्रमांक आपण 35 पर्यंत मागील भाग पाहिला। आता त्यापुढील भाग आम्हाला पाहायचा आहे। 36 ते 54 पर्यंतच्या ओवी आज आपण पाहणार आहोत। श्रीराम समर्थ श्रीराम। निद्रा आळस दुश्चितपणा, हेची मूर्खाचे लक्षण, जेणे करिता निरूपण, उमजेची ना श्रीराम। ही तिन्ही लक्षणे जेथे, विवेक कैचा असेल तेथे, अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम। क्षुधा लागताच जेविला, जेवून उठता आळसाला, आळस येता निजेला सावकाश श्रीराम। जय जय रघुवीर समर्थ। साधकांसाठी श्री समर्थांनी 3 शत्रू सांगितले आहेत। त्या साधकांनी त्या शत्रूंपासून आपण सावध राहिलं पाहिजे। त्यातला पहिला शत्रू दुश्चितपणा आहे, असावधानता आहे। बेसावध राहता कामा नये। म्हणून दुश्चितपणा म्हणजे दुर्लक्ष, दुश्चितपणा म्हणजे बेसावध राहणे। म्हणून समर्थांनी दुश्चित कदापि नसावे असे सांगितले आहे। दुसरा शत्रू साधकांसाठी समर्थ म्हणतात आळस हा दुसरा शत्रू आहे। आलस्य ही मनुष्याणाम शरीरस्थो महारिपू। प्रपंचामध्ये आळस जर केला तर सुख मिळत नाही। लोक आळसाला सुख मानतात, पण आळशी लोकांना खरं सुख मिळत नाही। आणि तिसरा शत्रू श्री समर्थ म्हणतात निद्रा। या 3 शत्रूंना म्हणजे दुश्चितपणा, आळस आणि निद्रा, या तिन्ही शत्रूंना जो जिंकतो तो साधक आपली प्रगती करू शकतो। प्रपंची सुद्धा तेच आहे। जो प्रपंच उत्तम करू शकतो तोच परमार्थ उत्तम करू शकेल। म्हणून समर्थांनी या 3 शत्रूंना आपण संपवलं पाहिजे असे म्हणतात। ही तिन्ही लक्षणे जेथे, विवेक कैचा असेल तेथे,
अज्ञानास या परते सुखची नाही श्रीराम. अज्ञानी माणसाला या 3 गोष्टी सुखकर वाटतात. आज झोपायला मिळालं, आज आळस करायला मिळालं, बरं वाटते. क्षुधा लागताच जेवला, त्याची अवस्था कशी असते? भूक लागली, जेवायला बसला, जेवून उठता आळस आला. जेवल्याबरोबर पोट भरल्यामुळे आळस आला, आता काही करायचं नाही. मग काय करेल तो? झोप घेईल. आळस येता निजेला सावकाश श्रीराम. आळस आला आणि म्हणून तो झोपला. जेवल्यानंतर अनेकांना झोप घेण्याची सवय आहे. जेवल्यानंतर झोप अपेक्षित नाही आहे, वामकुक्षी अपेक्षित आहे. वाम म्हणजे डावी बाजू. डाव्या कुक्षीवर आपण थोड्या वेळ पहुडावं, झोपू नये. झोपल्यामुळे आळस उत्पन्न होतो. म्हणून समर्थ म्हणतात, निजो न उठताच दुश्चित. झोपल्यानंतर उठला, कदा नाही सावचित. तेथे कैचे आत्महित निरूपणी श्रीराम. जेवण केलं, जेवण झाल्यावरी काही वाची, काही चर्चा करी. आपल्या दैनंदिनीमध्ये समर्थ सांगतात आहे की जेवण झाल्यानंतर थोडी शास्त्र चर्चा व्हावी, थोडं आध्यात्मिक घेवदेव व्हावी, काही कथा प्रवचनाच्या गोष्टी कराव्यात, काही ज्ञानाच्या गोष्टी कराव्या. अज्ञान टाकता येईल का याचा विचार करावा. म्हणून समर्थ म्हणतात आहे, मरकटा पासी दिले रत्न, पिशाच्याच्या हाती निधान. दुश्चिता पुढे निरूपण, तयापरी होय श्रीराम. जो मुळात आळशी आहे, दुश्चित आहे आणि ज्याला झोप खूप येते, अशा माणसाला निरूपण सांगून उपयोग नाही. कीर्तनी बसिता निद्रे नागविले. कीर्तनात येऊन बसल्यानंतर ती झोप येते. जप करताना बरोबर झोप येते, नामस्मरण करताना झोप येते. म्हणून समर्थ म्हणतात आहे की मरकाटाच्या जवळ म्हणजे माकडाच्या जवळ रत्न दिल्यानंतर त्या रत्नाची त्याला काही किंमत नसते, तो फेकून देईल. किंवा पिशाच्याच्या हाती निधान दिलं, एखादं साधन दिलं, तरी सुद्धा त्याचा त्याला उपयोग होणार नाही. आणि या दुश्चित माणसाच्या पुढे अशा प्रकारे जर आम्ही निरूपण सांगितलं तर त्या निरूपणाला सुद्धा त्याचा उपयोग तो घेणार नाही, तो त्याला मानणार नाही, तो ऐकून घेणार नाही. म्हणून अशा प्रकारे आम्ही आपला वेळ खर्च करू, त्याला त्याची किंमतच कळणार नाही. त्या सगळ्या गोष्टी तो निरर्थक समजेल आणि तो टाकून देईल. म्हणून समर्थ म्हणतात, आपण साधक आहात, भक्त आहात, संत सज्जन आहात, म्हणून या 3 गोष्टींना तुम्ही दूर ठेवा. आता असो घे उपपत्ती, आशंकेची कोण गती. किती दिवसा होते मुक्ती, सज्जनाचे निसंगे श्रीराम. मागचा प्रश्न राहिला होता, त्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला आता देतो आहे. तुम्ही जरा ऐका. काय प्रश्न होता? आपली जी आशंका होती, किती दिवसा होते मुक्ती सज्जनाची निसंगे. साधू संत सज्जनांच्या संगतीने आम्हाला किती दिवसात मुक्ती होते, या प्रश्नाचं उत्तर राहिलं आहे. तेवढं उत्तर देतो. ऐका त्याचे प्रत्युत्तर, श्रोती व्हावे निरुत्तर. संत संघाचा विचार ऐसा असे श्रीराम. संतांचा
संग लाभल्यानंतर, संतांचा सहवास लाभल्यानंतर, संत समागम आम्हाला लाभल्यानंतर आम्हाला किती दिवसात मुक्ती होते. श्री समर्थ सांगतात, लेहो परिसाचेनी लागला, थेंबुटा सागरी मिळाला, गंगे सरिते संगम झाला, तत्क्षणी श्रीराम. लोहाच्या बरोबर, लोहे या शब्दाचा अर्थ लोखंडाच्या बरोबर, लोहे लोहो परिसाचेनी लागला. लोहो परिस, लोहाचा स्पर्श, लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला. परिसाचेनी संगे लोहे होये सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. किती वेळात संतांचंच वचन आहे. नामदेव महाराज म्हणतात, परिसाचा स्पर्श लोखंडाला झाल्यानंतर लोखंडाचं सोनं व्हायला काही अवधी लागत नाही. त्याप्रमाणे संतांच्या सहवासामध्ये मुक्ती आणि परमेश्वर प्राप्ती आम्हाला तत्क्षणी होते. सुवर्णाचे म्हणजे परिसाचे संगे लोहे होय सुवर्ण, तैसा भेटे नारायण संत संगे. लोहो परिसाचेनी लागला, थेंबुटा सागरी मिळाला. समर्थांनी दुसरा दृष्टांत दिलाय. आकाशामधून पडलेलं पाणी ते सागरात पडल्याबरोबर कुठल्या क्षणाला ते सागर रूप होते हे सांगा. ज्या क्षणाला मिळते त्याच क्षणाला ते सागर रूप होते. गंगे सरिते संगम झाला, तत्क्षणी श्रीराम. गंगा ही सागराला केव्हा मिळते, किंवा इतर नद्या जेव्हा गंगेला मिळतात त्यावेळेस ते गंगारूप कधी होतात, ज्या क्षणी त्या मिसळतात त्या क्षणी त्याला गंगारूप प्राप्त होते. गंगा सागराला मिळाली, गंगा सागर केव्हा झाली, ज्या क्षणी मिळाली तत्क्षणी झाली. सावध साक्षेपी आणि दक्ष. आता 3 दोष सांगितले होते आताचे साधकांचे. साधकामध्ये ते येऊ शकतात, प्रपंची माणसात येऊ शकतात. ते 3 दोष सांगितले. आता 3 गुण कोणते आहेत की ज्या व्यक्तीला परमेश्वर प्राप्ती किंवा मुक्ती तत्क्षणी मिळेल, तर त्याच्याजवळ ते 3 गुण पाहिजे. ज्याला क्वालिटीज म्हणतो आपण, ज्याला आम्ही शैक्षणिक पात्रता म्हणतो, त्याची अर्हता म्हणतो. तशी साधकाची शैक्षणिक पात्रता किंवा त्याची अर्हता कोणती असली पाहिजे. समर्थ म्हणतात, सावध, तो सावध असला पाहिजे. साक्षेपी म्हणजे नेहमी उद्योग करणारा असला पाहिजे, आणि दक्ष असला पाहिजे. याचा अर्थ आपल्या शमदमादी विकारांवर त्याचं लक्ष असलं पाहिजे. त्याला त्यांनी त्या साधनाला धरून ठेवलं पाहिजे. शमन करावं की दमन करावं त्याला कळलं पाहिजे. म्हणून समर्थ म्हणतात, साधन सावध साक्षेपी आणि दक्ष, तयास तत्काळची मोक्ष, इतरास ते अलक्ष, लक्षिले नवचे श्रीराम. ज्या लोकांना ते अलक्ष लक्षता येत नाही. अलक्ष लक्षणे म्हणजे परब्रह्माची प्राप्ती होणे. सामान्य माणसाला परमेश्वराची प्राप्ती सहज होत नाही. का होत नाही याचं उत्तर समर्थ देतात की तो एक तर सावध नाही, तो साक्षेपी नाही, उद्योगी नाही, आणि तो दक्ष नाही. आपल्या विकारांवर त्यांनी विजय मिळवला नाही आहे. म्हणून समर्थ म्हणतात, तयास मोक्ष प्राप्ती होणार नाही. पण जो सावध आहे, जो साक्षेपी आहे आणि दक्ष आहे,
अशाला मोक्ष सहज मिळतो. येथे शिष्य प्रज्ञाच केवळ. कसं आहे, गुरु ज्ञानी असलेून चालत नाही, शिष्य सुद्धा ज्ञानी पाहिजे, तेव्हा तो आपणासारखे करीती तत्काळ होते. सुवर्णात म्हणजे लोखंडाचं सोन्यात परिवर्तन करण्याचं सामर्थ्य परिसाचं आहे, मान्य करू आम्ही, पण परिसाला सुद्धा समोर लोखंड पाहिजे. म्हणजे लोखंड हे सुद्धा एक क्वालिटी आहे. लाकडाला स्पर्श झाला तर सोन्यात रूपांतर होणार नाही लाकडाचं. तिथे लोखंड पाहिजे, लोह पाहिजे. त्याप्रमाणे सद्गुरू जरी असेल तरी सुद्धा सद्गुरूंना सुद्धा सत्शिष्य हवा आहे. सत्शिष्य असेल तर सद्गुरूची कार्य चालते. सद्गुरू या परिसाप्रमाणे आहे. तू लोखंड हो, तुझं सोनं होणार. म्हणून समर्थ म्हणतात, येथे शिष्य प्रज्ञाच केवळ. प्रज्ञावंता न लगे वेळ. अनन्यास तत्काळ मोक्ष लाभे श्रीराम. अनन्य हा शब्द अध्यात्मामध्ये अत्यंत महत्त्वाचा आहे. अनन्य या शब्दाचा अर्थ अन्यत्र नाही, त्याला अनन्य म्हणतात. जशी पत्नीची श्रद्धा आपल्या पतीवर असते, ती पतीशी अनन्य असते. याचा अर्थ त्याच्याशिवाय पत्नीच्या डोक्यात दुसरं कोणीही नसते, म्हणून त्याला अनन्य शब्द वापरलाय. ती अनन्यता शिष्याची सद्गुरूप्रती पाहिजे, भक्ताची भगवंताप्रती पाहिजे. तर तो अनन्य असलेला जो साधक आहे, त्या साधकाला मोक्ष प्राप्ती तत्काळ आहे. ते किती लवकर आहे तर सागराला तो थेंबुटा मिळावा, लोखंडाला परिसाचा स्पर्श व्हावा, तितक्या सहजतेने आम्हाला मुक्ती प्राप्त होते. जो बद्ध आहे तो तत्क्षणी मुक्त होतो. म्हणून त्यासाठी त्याच्याजवळ गुण पाहिजे. तो सावध असला पाहिजे, तो साक्षीपी असला पाहिजे, तो दक्ष असला पाहिजे आणि सद्गुरूवर त्याची अनन्य भक्ती पाहिजे. जे सद्गुरू सांगतात ते ऐकून त्याप्रमाणे आचरण करणारा असला पाहिजे. सद्गुरू सांगतात तेव्हा शिष्य जेव्हा ऐकत असतात तेव्हा त्यांचं जे पूर्वज्ञान आहे त्या पूर्वज्ञानाचा वापर करून सद्गुरू बरोबर सांगतात की चुकीचं सांगतात, हे बरोबर आहे की चूक आहे, याचा ते नेहमी परामर्श घेत असतात. त्याच्या नेहमी चिकित्सा करत बसतात. मागच्या बुवांनी असं सांगितलं होतं, या बुवांनी हे सांगितलं, दोघांमध्ये बरोबर कोणतं आहे? सत्शिष्याने तर्क करू नये, सत्शिष्याने बुद्धी खर्च करू नये, आपलं मन बाजूला ठेवावं आणि अनन्य भावे शरण जावं. सद्गुरूला शरण जाताना मनामध्ये जरा सुद्धा कुठलीही शंका येता कामा नये. मुख्य सत्शिष्याचे लक्षण सद्गुरू वचनी विश्वासपूर्ण. सद्गुरूंवर जर तुमचा विश्वास पूर्ण असेल तर त्या विश्वासाचंच सामर्थ्य एवढं आहे. सद्गुरूचं सामर्थ्य पुढचं वेगळं, त्या विश्वासाचंच सामर्थ्य एवढं असते की तो तरुण जातो. जेव्हा शालेय शिक्षण घेत असताना गुरूंनी एखाद्या शिष्याला काही मार्गदर्शन केलं की त्या मार्गदर्शनाने तो पुढे जातो. पुढे पुढे गुरु सुद्धा बोलत नाही, पण गुरु आमच्या बरोबर आहेत एवढ्या एका सामर्थ्यावर शिष्य प्रगतीपथावर लागतो. तिथे गुरुची अनुपस्थिती असली तरी चालेल, पण श्रद्धा ही त्याला तारून नेते. म्हणून श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिया. तो तत्पर असला पाहिजे आणि सद्गुरूवर त्याची पूर्ण निष्ठा असली पाहिजे. जेव्हा
एकलव्य गुरूंकडे गेले, द्रोणाचार्यांकडे नमस्कार केला आणि मला धनुर्विद्या शिकवा असं सांगितलं. तेव्हा गुरूंनी नकार दिला, मी शिकवू शकणार नाही. त्यावेळेस एकलव्याने एकट्यामध्ये जाऊन साधना केली. प्रत्यक्ष आपल्या गुरूंची मूर्ती तिथे उभी केली. त्या मूर्तीला तो नमस्कार करत असे. सद्गुरूच बसलेले आहेत आणि तेच मला मार्गदर्शन करतात असा भाव धारण केला. आणि त्यावेळेस एकलव्याला जी धनुर्विद्या प्राप्त झाली ती प्रत्यक्ष द्रोणाचार्यांच्या इतर शिष्यांमध्ये सुद्धा ती कला प्राप्त नव्हती, जी एकलव्यानी एकट्यामध्ये बसून सद्गुरूवर पूर्ण विश्वास ठेवून ज्ञान प्राप्त केलं. सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण तो सत्शिष्य आहे. म्हणून समर्थ म्हणतात आहे, अशा प्रकारे आम्हाला सद्गुरूंवर विश्वास ठेवावा लागेल. प्रज्ञावंत आणि अनन्य दोन विशेष आहे, दोन गोष्टी आहेत. तो प्रज्ञावंत असला पाहिजे म्हणजे विद्वान असला पाहिजे, आणि दुसरी गोष्ट तो अनन्य असला पाहिजे. तयास न लगे एक क्षण अनन्य भावार्थे विण प्रज्ञा खोटी. श्रीराम समर्थांनी एक बाजू सांगितली नाही, दोन्ही बाजू सांगितल्या. दोन्ही पाहिजे. रथाला ज्याप्रमाणे दोन चाकं असतात, एक चाक जर गळून पडलं तर रथ चालू शकत नाही, तसं समर्थ म्हणतात तो प्रज्ञावंताचा जरी त्यांच्याजवळ रथ असेल, चाक असेल, तरी सुद्धा रथ चालू शकणार नाही. त्याच्याबरोबर त्याच्याजवळ अनन्यता असली पाहिजे. तो अनन्य भाव त्याच्याजवळ असेल तर त्याचा उद्धार होईल. म्हणून भावाला आणि अनन्यतेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. म्हणून भाव असला पाहिजे. भाव असला माईक तरी देव होय महाठक. आमचा भाव खोटा असला तर आम्हाला काही उपयोग होणार नाही. म्हणून तो भाव तोच आम्हाला तारून नेतो. म्हणून समर्थ म्हणतात आहे, प्रज्ञे विण अर्थ न कळे. ज्ञानाशिवाय अर्थ कळणार नाही. विश्वासे विण वस्तू ना कळे. ज्याप्रमाणे ज्ञान नसेल तर शब्दाचा अर्थ कळत नाही हो, आणि विश्वास नसेल तर आम्हाला सद्वस्तू म्हणजे परब्रह्माची भेटी होत नाही. म्हणून विश्वास पाहिजे. प्रज्ञा विश्वासे गळे देहाभिमान. श्रीराम. आणि प्रज्ञा आणि विश्वास या दोन गोष्टीचं मिलन झालं तर त्या ठिकाणी देहाभिमान गळून पडतो. ज्याचा देहाभिमान गेला तो देव होऊन या ठेला. देहाभिमान गेला की तो परमेश्वरच रूप आहे. मी आहे, माझं अस्तित्व, माझा मीपणा, माझा आहे हापणा हाच माणसाला त्रास देतो. म्हणून समर्थांनी तो देहाभिमान गळावा असा आग्रह करता. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती. सत्संगे सद्गती विलंबची नाही. श्रीराम. सद्गती ही सत्संगाशिवाय प्राप्त होऊ शकत नाही. चांगली गती आम्हाला प्राप्त करायची असेल तर आम्हाला चांगल्याची संगती धरावी लागेल. सुसंगती, सज्जनाची संगती, सज्जन संगती दे रे राम असं चौपाईमध्ये समर्थच म्हणतात. म्हणून सुसंगतीचं किती महत्त्व सांगावं. अज्ञानाचा अंधार जर आमच्या बुद्धीला असेल तर तो सुद्धा अज्ञानाचा अंधार दूर करण्याचं सामर्थ्य सत्संगतीमध्ये आहे. वाचेला सत्यपणा सत्संगतीमुळे मिळतो. मान आम्हाला सत्संगतीमुळे मिळतो. उन्नती सत्संगतीमुळे होऊ शकते. पाप हे अपाप होते, याचा अर्थ पापाचं पुण्यामध्ये परिवर्तन होते, ते सत्संगतीमुळे होऊ शकते. चित्त म्हणजे मन अत्यंत प्रसन्न आणि प्रशस्त होण्यासाठी सत्संगती गरज आहे. सत्संगती काय करू शकत नाही. सत्संगती माणसाला मुक्ती प्राप्त करून देऊ शकते.
तो श्लोकच आहे, जाड्यांधियो हरति वाचि सत्यम, जाड्यांधियो हरति सिंचिति वाचि सत्यम, मानोन्नतिं दिशति पापमपाकरोति, चित्तं प्रसादयति दीक्षेतनोति कीर्तिं, सत्संगती कथय किं न करोति पुंसाम. म्हणून सत्संगती धरा असं समर्थ सांगतात. श्रीराम समर्थ. श्रीराम. देहाभिमानाचे अंती सहजची वस्तुप्राप्ती, सत्संगे सद्गती विलंबची नाही. श्रीराम. सावध साक्षेपी विशेष प्रज्ञावंत आणि विश्वास, तयास साधनी सायास करणेच न लगे. श्रीराम. सायास म्हणजे प्रयत्न. ज्याच्याकडे सावधपणा आहे, तो साक्षेपी आहे, तो प्रज्ञावंत आहे, त्याचा पूर्ण विश्वास आहे, अशांना साधनांची गरज नाही. त्यांनी साधन टाकलं काय आणि साधन केलं काय त्याने काही फरक पडणार नाही. साधन हे कोणासाठी, तर सामान्यांनी साधन धरून ठेवावं. असामान्य लोक जे आहेत, अशा प्रकारचे 4 गुण ज्यांच्याकडे आहे, त्यांना साधनाशिवाय सद्गती प्राप्त होते. समर्थ सांगतात, सायास न करणे लागे. काय? तयास साधनी सायास करण्याची न लगे. इतर याच्याशिवाय इतर भाविक साबडे, भाविक भक्त आहेत, साधे लोक आहेत, गरीब आहेत, तुम्ही आम्ही साधे भक्त आहोत, भगवंताचे भक्त आहेत, नाही ज्ञान नाही आमच्याजवळ, आमच्याजवळ विश्वास तेवढा नाही, आम्ही तेवढं सावध नाही, साक्षेप आमच्याजवळ तेवढा प्रयत्न नाही, मग आम्ही काय करावं. समर्थ म्हणतात, इतर भाविक साबडे तयासीच साधन मोक्ष जोडे. त्यांना साधनाच्या माध्यमातून मोक्ष प्राप्त होतो. साधू संगे तत्काळ उघडे विवेक दृष्टी. श्रीराम. अशांनी सद्गुरूच्या जवळ जावा, अशांनी संतांचा सहवास घ्यावा, अशांनी सत्संगती धरावी. सत्संगाच्या माध्यमातून यांना साधन मिळेल, साधनाच्या माध्यमातून त्यांना मुक्ती मिळेल. परी ते साधन मोडू नये. म्हणून साधन कोणाला मोडता येत नाही. म्हणजे जे मुक्त झाले, जे मुळात सत्पुरुषच म्हणून जन्माला आले, त्यांनी सुद्धा साधन टाकलं नाही. त्याचे 2 कारणं मागे सांगितली होती, पुनरावृत्ती करतो. साधन टाकल्यामुळे मागच्या माणसांना आदर्श लाभत नाही, म्हणून सत्पुरुष कधी साधन टाकत नाही. आणि दुसरं कारण साधन न टाकण्याचं, की साधन जर टाकलं तर इतरांना आदर्श उरत नाही. एक आदर्श जर उरला नाही तर समोर मागचे लोक काय करतील साधन. मग दुसरं कारण असं आहे की ज्या साधनाने आम्हाला मुक्ती प्राप्त करून दिली, त्या साधनांचा सुद्धा आम्ही अपमर्द कसा करावा, त्याला सुद्धा का कमी लेखावं, म्हणून ते साधन कायम ठेवतात. म्हणून ज्ञानोत्तर भक्ती सांगितली जाते. ज्ञानप्राप्तीनंतर, मोक्षप्राप्तीनंतर, सत्वस्तूच्या भेटीनंतर सुद्धा संतांनी साधना सोडली नाही. संतांच्या हातामध्ये नामस्मरण हे साधन आहेच, भक्ती हे साधन कायम ठेवलं आहे, पूजा अर्चा ध्यान धारणा साधन कायम ठेवलं आहे, आणि त्या माध्यमातून जगाला त्यांनी आदर्श घडून दिला आहे. श्री समर्थांनी पुढच्या ओवीमध्ये सांगितलं आहे, आता मोक्ष आहे कैसा, कैची स्वरूपाची दशा, त्याचे प्राप्तीचा भरवसा, सत्संगे केवी. श्रीराम. सत्संगाच्या माध्यमातून आम्हाला मोक्षप्राप्ती होईल याचा काय भरोसा, आणि मोक्ष म्हणजे नेमकं तरी काय, त्याचं स्वरूप कसं आहे, कृपया मला सांगा, असं शिष्यांनी समर्थांना प्रश्न विचारला. ऐसे निरूपण प्रांजळ पुढे बोलले असे सकळ, श्रोती होऊन या निश्चळ अवधान द्यावे. श्रीराम. आता शांत व्हा, मी तुम्हाला पुढील भाग सांगतो आहे. काय सांगणार आहे. अवगुण त्यागाया कारणे, न्याय निष्ठुर लागे बोलणे,
श्रुती कोपन धरणे ऐसिया वचनाचा श्रीराम इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे दुश्चित निरूपण नाम समास षष्ठ श्रीराम श्रीराम समर्थ श्रीराम. श्री समर्थांनी या शेवटच्या 3 ओवीमध्ये 2 गोष्टी महत्त्वाच्या सांगितल्या. पहिली गोष्ट, सत्संगाच्या माध्यमातून आपल्याला मोक्ष प्राप्ती होणार, पण ती कशी होणार, त्याचं स्वरूप काय, मी पुढच्या निरूपणात सांगतो. आणि दुसरी गोष्ट, मी आतापर्यंत जेवढं बोलत आलो आहे त्या बोलत असताना मला काही न्यायनिष्ठूर बोलावं लागलं आहे. मुलाला शिकवण्यासाठी ज्याप्रमाणे आई कधी कधी त्याला रागावून बोलते, शिक्षक मुलांना शिकवत असताना कधी कधी त्याच्या इच्छेच्या विरुद्ध त्याला जबरीने शिकवतात, त्याप्रमाणे मला सुद्धा कधी कठीण शब्द बोलावे लागले. तुम्ही श्रोते आहात, तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती कधी, असं समर्थ सांगतात. म्हणून समर्थ अशा श्रोत्यांसमोर अत्यंत नम्रतेने सांगतात आहे. ते म्हणतात आहे, अवगुण त्यागाया कारणे न्याय निष्ठुर लागे बोलणे, श्रोती कोप न धरणे. श्रोत्यांनो, तुम्ही कोप करू नका, माझ्यावर रागवू नका, मी चांगल्यासाठी बोललो आहे. म्हणून आपल्यात बदल व्हावा, आपली प्रगती व्हावी, आपल्याला कल्याणाचा मार्ग दिसावा, आपलं जीवन धन्य व्हावं, यासाठी मी आता पुढील भाग सांगणार आहे. म्हणून समर्थांनी हा सगळा पुढील भाग पुढच्या निरूपणात सांगितला आहे. आपण झाले साधनाचे फळं या ओवी वाचाव्या आणि त्यानंतर पुढच्या समासाची 1 ओळ वाचून ग्रंथ आपला अखंड ठेवावा. दशक 8 आणि समास 7 यातील पहिली ओळ. श्रीराम समर्थ श्रीराम. मागा श्रोतियांचा पक्ष, किती दिवसा होते मोक्ष, तोची कथा श्रोते दक्ष, होऊन ऐका श्रीराम. आता मला समर्थ सांगा की किती दिवसामध्ये आम्हाला मोक्ष प्राप्ती होणार आहे, किती दिवसात मोक्ष मिळणार आहे. आता तुम्ही मला सांगा. आम्ही आता दक्षतेने ऐकण्यासाठी तयार आहोत. आम्ही सगळे तयार आहोत. समर्थ आपणास उद्या उपदेश करतील. उद्याच्या निरूपणात पुढील भाग पाहूया. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ असलेल्या परमेश्वराला विनम्र अभिवादन करतो आणि आजची निरूपण सेवा येथेच संपन्न करतो. उपासनेला दृढ चालवावे, भूदेव संतासी सदा नमावे, सत्कर्मयोगे वय घालवावे, सर्वामुखी मंगल बोलवावे. जय जय रघुवीर समर्थ, सब संतन की जय. भारत माता की जय. श्रोता वक्ता श्रीराम समर्थ श्रीराम.